यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान अधर्मस्य तथात्मानं आपण सर्वांनी हा श्लोक अनेकदा ऐकला असेल. धर्माचा ऱ्हास होतो, अधर्माची वाढ होते, तेव्हा प्रभू स्वतः उतार धारण करतात. हे या श्लोकाचे तत्व. हे तत्व सर्वात प्रभावीपणे आपल्याला दिसते ते महाभारत या महान ग्रंथात. महाभारत म्हणजे हे युद्ध नाही, ते आहे धर्म अधर्माचा संघर्ष, कर्तव्याची शिकवण आणि मानवस्वभावाचे खोलवर चिंतन. कुरुक्षेत्राच्या रणांगणात उभा टाकलेला अर्जुन, समोर नातेवाईक, गुरु, मित्र आणि मनात संभ्रम. हा संभ्रम दूर करण्यासाठी श्रीकृष्णांनी दिलेले ज्ञान म्हणजे भगवद्गीता, जी आजही प्रत्येक अडचणीच्या क्षणी आपल्याला मार्ग दाखवते. महाभारत आपल्याला शिकवते की लोभ, अहंकार आणि अन्याय घराचा, कुटुंबाचा विनाश करतात. धैर्य, संयम आणि सत्य हेच खरे जीवनातील कार्यशस्त्र आहेत. सर्वात मोठे अंतिम विजय नेहमी धर्माचाच होतो. पांडवांनी भोगलेल्या संकटामधून आपण शिकतो की जरी अंधार खोल असला तरी सत्याचा दीप शेवटी उजळतोच. भीष्मांचा संयम, विदुराची नीती, द्रौपदीची श्रद्धा, अर्जुनाचे पराक्रम आणि श्रीकृष्णाचे मार्गदर्शन या सर्वांच्या साह्याने धर्माचा विजय झाला. आजच्या आधुनिक जगात सुद्धा महाभारत तितकेच महत्वाचे आहेत, कारण आपल्यालाही रोज लहान मोठी कुरुक्षेत्र पार करावी लागतात. चुकीचे आणि बरोबर यातील संघर्ष, भीती आणि धैर्य यातील झुंज. अशा वेळी फक्त एकच लक्षात ठेवावे की धर्म रक्षिती रक्षित. जो धर्माचा रक्षण करतो, धर्म त्याचे रक्षण करतो. आता वाटतं पुन्हा एकदा कृष्ण जन्म होऊ दे.